हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने दुष्यंत पडणार कृष्णाच्या प्रेमात आणि कृष्णाचा करणार पत्नी म्हणून स्वीकार, त्याचबरोबर बाळजाबाईंची जागा घेत योग्य तो न्याय निवाडा करून कृष्णा मिळवून देणार चंद्राला न्याय आणि करणार गावाची सुनावणी। आता सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, सुरुवात करूया आता व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की कृष्णाला जेव्हा सकाळी जाग येते तेव्हा कृष्णा विचार करते, अरे म्या तर खाली झोपलो होतो जमिनीवर, मग म्या इथं वर कसं काय आलो। कृष्णा आता डोळे उघडून बघते तर काय, तिला तिच्या पुढ्यामध्ये दुष्यंत दिसतो। कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, म्हणजे रातच्याला मला दुष्यंत सरकारांनी वर आणलं। मग कृष्णा आता दुष्यंतला हाक मारते, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार। मग दुष्यंत उठतो। कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार तुम्ही ठीक आहे सा नवं, आणि रातच्याला असं काय झालं होतं का त्या लोकांमध्ये आणि तुमच्यामध्ये एवढी वादावाद झाली, का इशय मारामारीवर आल्या, आणि तुम्ही तर दारू पित नाही, मग तुम्ही रात्री एवढं नशेत कसे काय होता। त्याबरोबर दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो की कृष्णा, आता हे सगळे विषय महत्त्वाचे नाही आहेत, सध्या तुला निर्दोष सुटायचं आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे आता तू या सर्व गोष्टींवर लक्ष देऊ नको। कृष्णा म्हणते, वय मी आवरतो आणि लगेच निघतो। त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, आईने घरात जाऊ नको सांगितलंय, तू कुठे आवरशील। त्यावर कृष्णा म्हणते, आपल्या घराच्या मागच्या बाजूला जी जागा आहे तिकडं आहे की बाहेरचं बाथरूम, तिकडं आवरतो। मग कृष्णा आता बाहेरून जाते, अंघोळ वगैरे करते, दुष्यंत तिला बाहेरच साडी वगैरे आणून देतो। कृष्णा पटपट आवरते आणि आता ती जाऊन त्या चंद्राला शोधून घेऊन येते। आता चंद्राला कृष्णाने आणलं आहे ही गोष्ट बाळजाबाईंना माहीत नसते। गावातली लोक म्हणायला लागतात, बाळजाबाई तुम्ही म्हणाला होतासा की जर कृष्णानं 24 तासाच्या आत नाही समजा शोध लावला तर तुम्ही कृष्णाला सून म्हणून स्वीकारणार नाही, नांदिवणार नाही। मग आता बघा की आता कृष्णानं 24 तास उलटून गेले तरी बी पुरावा आणलेला नाही, त्यामुळं आता तुम्ही काय तो न्याय निवाडा योग्य त्या पद्धतीनं आणि योग्य त्या मार्गानं केला पाहिजे। तर आता न्याय हा व्हायलाच पाहिजे। त्याबरोबर आता कृष्णा म्हणते, माझ्याकडं पुरावा हाय, म्या स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय। आणि मग आता कृष्णा ही लगेचच त्या ठिकाणी चंद्राला बोलवते आणि चंद्रा तिकडे आल्यावर बाळजाबाईंच्या चेहऱ्यावर 12 वाजतात। आढळराव लगेचच बाळजाबाईंच्या कानात पुटपुटतात, बघा आता पुढं अजून लई काही बाकी आहे। तर आता चंद्रा सांगत असते की म्या चोरी केली, पर म्या समध्यासनी खरं सांगतो, म्या चोरी केली ते म्हणजे जत्रेतल्या माणसांच्या सांगण्यावरनं। जत्रेत काही लोक आली होती आणि त्यांनी मला सांगितलं की मला ती चोरी करावीच लागल, जर म्या चोरी केली नसती तर माझ्या जीवावर बेतलं असतं, आणि म्हणून म्या हे समज केलं। म्या जाणून बुजून काय बी नाही केलं, म्या समध्यांची माफी मागतो, समध्यांनी मला माफ करा। पर आता गावातली लोक बाळजाबाईसनी विचारतात, बाळजाबाई काय करायचं, तुम्ही द्याल तो न्याय, तुम्ही कराल तो निवाडा। बाळजाबाई म्हणतात, गावातल्या गावदेवीच्या दागिन्यांची चोरी करणं हे खूप मोठं पाप झालं, आणि एवढं मोठं पाप पचवण्याची ताकद आमच्यात नाही। आम्ही पोलिसात तक्रार करू नका असं म्हणलं, कारण आम्हासनी गावाची बदनामी नग होती म्हणून, पण याचा अर्थ असा बी होत नाही की आम्ही तुला सुखी सोडू। गावकऱ्यांनो, तुम्हासनी हिच्याबरोबर जे करायचं असेल ते करा। त्याबरोबर आता गावकरी पुढे सरसावतात तिच्यावरती हल्ला करण्यासाठी। त्याबरोबर कृष्णा आता एक दांडू पकडते आणि म्हणते, अजिबात नाही बाळजाबाई, अहो हिनं चोरी केली मला मान्य आहे, पण त्या समध्यात हिची तर काय चूक नव्हती ना, हिने थोडीच हिच्या मनानं गावदेवीचं दागिनं चोरलं होतं। अव हिच्यावर तर त्या जोर जबरदस्ती करणाऱ्या लोकांची चूक आहे। शेवटी एकटं बाई माणूस पुरून किती लोकांना पुरणार, म्हणून घाबरली असेल ती बिचारं, आणि म्हणून तिनं घाबरल्यापणी जे काही केलं ते केलं। मला वाटत नाही या समध्यात हिची चूक आहे। जर आपल्याला शिक्षा द्यायचीच असेल ना तर त्यासनी द्या हवी ज्यांनी हे समद केलं आहे, म्हणजे कुणाला द्यायची शिक्षा असं गावातली लोक कृष्णाला विचारतात। कृष्णा म्हणते, त्या लोकांसनी ज्यांनी हिला हे समद कराया भाग पडला आहे, समजायला नवं तुम्हासनी। त्याबरोबर मग आता लगेचच गावकरी म्हणतात की ठीक आहे, मग आपण त्या लोकांसनी शोधायचं तरी कसं। त्यावर आता बाळजाबाई म्हणत असतात, हुडकून काढू, आम्ही हुडकून काढू। त्याबरोबर आढळराव अलगद पुन्हा त्यांच्या कानात पुटपुटतात, तुम्हासनी आता काय बी हुडकायची गरज नाही, जे काय हुडकायचं आहे आणि जे काय करायचं आहे ते आमच्या सुनबाई करत्यात। बघा
न्याय बी किती चांगल्या पद्धतीनं केला तो त्यांनी. आता तुमची जागा घेतील आमच्या सुनबाई. तर इकडे आता दुष्यंतला कृष्णाचा जो न्याय करण्याची जी पद्धत असते ती अजिबातच पटलेली असते, त्याला खूप आवडलेली असते की कृष्णाने जो न्याय केलेला असतो, ज्या बाईची चूक नाही आहे तिला शिक्षा द्यायची नाही असं जे म्हटलेले असते ते दुष्यंतला आवडतं कृष्णाचं. आणि दुष्यंत कृष्णासाठी जोरजोरात टाळ्या वाजवतो. आता दुष्यंतने टाळ्या वाजवल्याबरोबर कृष्णासाठी गावातली सगळीच लोक टाळ्या वाजवतात. आता हे सगळं बघून बाळजाबाईंना खरं तर मनापासून खूप राग येत असतो, पण त्यांना त्यांचा राग व्यक्त करता येत नसतो. कारण जर त्यांनी राग व्यक्त केला तर कृष्णा त्यांना सून म्हणून पसंत नाही हे गावाला समजून जाईल. म्हणून मग आता बाळजाबाई खोटं खोटं कृष्णाचं कौतुक करण्याचं नाटक करत म्हणतात, आम्हासनी ठावं होतंच, आमची सून निर्दोष या समध्यातनं सुटणार. कारण रांगडे पाटलांच्या घराण्यात रांगडे पाटलांच्या अब्रूचे असे ढिंडवडे काढावे अशी शिकवणच नाही आहे. कृष्णाचं पाय आम्ही पाळण्यातच पाहिलं होतं, आम्हासनी ठावं होतं ही पोर कष्टकरी हाय, मेहनती हाय, वेळ पडली तर एखाद दिवशी उपाशी राहणारी हाय, गरजेला मीठ भाकरी खाणारी हाय, पर चोरीमारी करून एखाद्याला लुबाडणारी नक्कीच नाही. म्हणूनच तर आम्ही हिला आमच्या घरची सून करून घेतली. गरीब असली तरी भी आमची सून स्वाभिमानी आहे. आता इथं सुद्धा बाळजाबाई मुद्दामून गरीब असली तरी हा शब्द वापरतात जेणेकरून त्यांना कृष्णाला हिनवता येईल. बाळजाबाई म्हणत असतात, गरीब असली तरी स्वाभिमानी असलेली पोर आम्हासने आमच्या घरात लाख मोलाची वाटली म्हणूनच तर करून आणली नवं. आणि आज बघा तिनं तिची बुद्धी वापरली आणि इथं न्याय बी केला. त्यानंतर आता सगळी लोक तिकडनं निघून गेलेली असतात. तर आता इथे बाळजाबाईंना भेटण्यासाठी फक्त एकटी चंद्रा आलेली असते आणि चंद्रा बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई तुम्ही जे काही केलं ते लई चुकीचं होतं बघा. अहो तुम्ही समध्यात मला एकटीला गुतीवलं आणि तुम्ही मोकळ्या सुटल्या सवय. असं करताना तुम्हासनी काय वाटलं नाही का? अहो म्या जर तुमचं नाव घेतलं असतं तर तुम्ही या समध्यात अडकला असतातच. बाळजाबाई म्हणतात, तोंड सांभाळून आणि तोंड आवरून जेवढं गरजेला हाय तेवढंच बोल. जिथे राहायचं आहे ना या गावात की आत्ताच वर जायचं आहे. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणत असते, बाळजाबाई म्या जर इच्छा व्यक्त केली असती ना तर म्या तुमच्या सुनाला समज खरं सांगितलं असतं की हे समज मला कराया तुम्ही लावलं, ते बी तिला या घरातनं बाहेर काढण्यासाठी, गावकऱ्यांच्या नजरेतनं पाडण्यासाठी. त्याबरोबर आता तिचं हे बोलणं आढळरावांनी ऐकलेलं असतं. आढळराव म्हणतात, वा 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 वा, काय खतरूड गोष्ट आमच्या हाती लागलेली आहे. आता ही आमच्या चिरंजीवांपर्यंत पोहोचली तर पाहिजेच, कारण आमच्या लाडक्या लेकाचा त्यांच्या आईवरती लईच विश्वास आहे ना व. आईवरचा विश्वास वाहून जात असतो आमच्या लेकराचा. तर मग आता त्यांना हे कळायला हवंच की त्यांची आई त्यांच्या बायकोबद्दल काय गुण उधळायला ते. आणि मग आता आढळराव हे मुद्दामूनच त्या सगळ्या गोष्टींचा एक व्हिडिओ बनवतात आणि त्या व्हिडिओमध्ये आता हे स्पष्ट रेकॉर्ड झालेलं असतं की हे सगळं काही बाळजाबाईंनी घडवून आणलेलं आहे. आणि हे सगळं घडवण्यामागचं कारण फक्त इतकं आहे की त्यांना कृष्णाला त्रास द्यायचा होता. सून म्हणून कृष्ण त्यांना पसंत नव्हती. कृष्णाला त्यांना घराबाहेर काढायचं होतं आणि कृष्णाला घराबाहेर काढण्यासाठी त्यांना दुसरा कुठलाही मार्ग सुचत नव्हता, कारण त्या राजकारणी आहेत आणि राजकारण्यांनी जर सुनांना घराबाहेर काढलं तर अर्थात घराची बदनामी होणार. आणि म्हणूनच आता बाळजाबाईंनी हा सर्व आडमार्ग निवडला होता. हे सगळं आता त्या व्हिडिओमध्ये शूट होतं. आता आढळराव म्हणतात की आता बघतो म्या कृष्णाला दुष्यंतच्या आयुष्यातनं ह्या कशा बाजूला करतात ते. आणि मग आता आढळराव ठरवतात की हा व्हिडिओ आपण दुष्यंतला दाखवायचा. आढळराव आता दुष्यंतकडे आलेले असतात आणि दुष्यंतला म्हणतात, दुष्यंत थांब. त्यावर दुष्यंत हा थांबत नसतो, तिकडनं जात असतो. आढळराव म्हणतात, दुष्यंत तुला थांब म्हणलेलं ऐकू येईना झालंय काय? आम्ही थांब म्हणलंय तर जागेवर थांबायचं. तुला काहीतरी दावायचं आहे आम्हासनी म्हणूनच तुला इथं थांबून घेतलंय. तुला तुझ्या आईवर लय गर्व आहे नवं, तुझ्या आई कधी चुकूच शकत नाही ह्याचा अभिमान आहे तुला तुझ्या आईवर. तर आज बघ तुझ्या आईनं काय केलंय ते म्या दावतो तुला. आणि मग आता चंद्री आणि बाळजाबाई जे बोलत असतात त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आढळरावला दाखवतात. पण या दरम्यान आढळराव मुद्दामून त्याचं व्हॉईस काढून टाकतात. आता दुष्यंत म्हणतो, हे मुखचित्र पाहून मी काय ठरू? आढळराव म्हणत असतात, मुक केलं आहे कारण तुझ्यासमोर तुझ्या आईची बदनामी व्हावी असं मला वाटत नाही. आता ती नक्की चंद्रीबरोबर काय बोलत असेल, चंद्री काय बोलत असेल आणि चंद्री बाळजाबाईलाच जाऊन का भेटली असेल, या समध्या गोष्टींचा जरा विचार कर, मागमूस लाव जरा. आणि संसार कसा करायचा आणि कुणाबरोबर करायचा हे तुला आम्ही शिकवायची गरज आहे असं आम्हासनी वाटत नाही. कारण आम्ही काय संसार केला आहे आणि काय सुखी संसार केला आहे हे समजच तुला माहिती आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, तुमच्याकडनं संसार शिकावा अशी माझी इच्छाही नाही आहे. त्यानंतर आता आढळराव तिकडनं निघून गेलेले असतात. तर आता आढळराव निघून गेल्यावर दुष्यंत मात्र खूप मोठ्या धर्मात पडलेला असतो की नक्की
काय झालं असेल? आईने का त्या चंद्रीला बोलावलं असेल? मुळात आईने तिला स्वतःहून बोलावलं असेल की ती चंद्री आईकडे आली असेल. आईशी एवढं ती काय गप्पा मारत असेल? आणि आईचा चेहरासुद्धा खूपच जास्त सिरियस वाटत होता. असं काय घडलं असेल की आईला चंद्रीबरोबर बोलावं लागलं असेल? खरोखर आढळराव म्हणतायत तसं नाही, ते उगाचच्या उगाच मला माझ्या आईच्याबद्दल नेहमीच भडकवत असतात आणि त्यांनी आजही फक्त येऊन त्यांना जे करायचं होतं तेच केलं आहे. पण मला काहीही झालं तरी माझ्या आईवरती पूर्ण विश्वास आहे. माझी आई असं काही करणं शक्यच नाही आहे. माझ्या आईला आढळराव फसवतायत. माझ्या आईने आजपर्यंत कोणाचंही वाईट केलेलं नाही आहे. ह्या गावाचं फक्त भलं आणि भलं, चांगलं आणि चांगलंच केलेलं आहे. मग आज तरी का माझी आई हे असं काहीतरी चुकीचं वागेल? आढळराव मुद्दामून हे सगळं करतायत असं दुष्यंत विचार करतो. त्यानंतर त्याला पूजाची आठवण येते. पूजाने केलेली त्याची फसवणूक त्याला आठवते आणि मग त्याला कृष्णाची आठवण येते. कृष्णाने कशा पद्धतीने त्याला त्या सगळ्या क्रिटिकल सिच्युएशनमधून बाहेर काढलं आणि कसं तिने त्याला सुखरूप घरी आणलं. घरी आल्यावर सुद्धा कशी त्याची चौकशी केली, काळजी केली, सर्व दुष्यंतला आठवतं. आणि आता दुष्यंत विचार करतो, खरोखर ही मुलगी मला वाटली होती तितकी वाईट नाही आहे. उलट मी जिच्यावरती मनापासून खरं प्रेम केलं ती तर मला त्या अवघड प्रसंगात सोडून गेली. पण ही कृष्णा, जिला मी आजपर्यंत त्रास दिला, वाईट बोललो, तिने माझी साथ दिली. तर आता कृष्णा तिकडे आलेली असते आणि कृष्णा आता दुष्यंत समोर येऊन बसते. दुष्यंत म्हणतो, काय झालं? कसला विचार करतेस? त्यावर कृष्णा म्हणते, कसला नाही, माझ्या नशिबाचा. दुष्यंत म्हणतो, म्हणजे? त्यावर कृष्णा सांगत असते, अहो बघा की माझं नशीब बी केवढं पनवती आहे ते बघा. आता दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा काय झालंय? का उगाच नशिबाच्या नावानं शिव्या घालतेस, नशिबाला दोष देतेस? कृष्णा म्हणते, दोष देऊ नको तर काय करू? अहो माझ्या नशिबात लहानपणापासून आज पावतर कधी बी काही चांगलं घडलेलं नाहीच आहे का मी माझ्या नशिबाचं कौतुक करू? लहान असताना मी जन्माला आलो आणि माझी आई गेली. थोडे दिवसानं माझा बा बी आईकडे निघून गेला. आई बी नाही, बा बी नाही. घरातल्या समध्या मोठ्या माणसांनी मला घराबाहेर काढली. ना काका काकींनी बघितलं ना आईच्या माहेरच्यांनी. मंदिरात राहून दिस काढत होतो. मग तिथं भैरूबाबा आला. भैरूबानं मला घरला आणलं, माझी पूजा केली आणि मला लेक म्हणून स्वीकारली. त्यानं स्वीकारली, पण सावित्री आईचं काय? तिनं मला कधीच तिची लेक म्हणून स्वीकारली नाही. नंतर कालांतरानं बा वारला. शेती करायला घेतलेलं बानं समदत कर्ज फेडायची जबाबदारी माझ्यावर आली. कारण भक्तीचं लगीन झालं होतं. ती तिच्या सासरी होती, पिला लहान होती आणि म्या मोठी होतो. त्यामुळं जबाबदारी माझ्यावर आली. त्यानंतर तुमच्याबरोबर माझं लगीन ठरलं. लगीन ठरायच्या आधी लगीन जयकांतबरोबर होणार असं होतं. जयकांत याच्याशी लगीन मला करायचं नव्हतं, तरी बी समध्यांच्या इच्छेखातर जयकांतबरोबर लगीन करायला बी तयार झालो. तर ऐन मुहूर्तावर जयकांत लग्नातनं गायब झाला. मग ते समध निस्तरता आणखी नाकीनं वाले. तर ते सगळं झाल्याच्या नंतर मग तुम्ही तिथे आलात आणि माझा हात पकडलात आणि माझ्याशी लगीन केलं. तुम्ही माझ्याशी लगीन केलं तेवढी एक गोष्ट कुठं माझ्या आयुष्यात चांगली घडली. त्यानंतर आता बघा की यो चौरीचा बालंट यो आलं माझ्या अंगावर. अहो म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर काय, माझी हिरोईन एखाद्या मराठी सिनेमापेक्षा काही कमी नाही. अहो बघावं तितके प्रॉब्लेम असतात त्यांच्यात. नुसत्या प्रत्येक गोष्टीत त्या अडचणी. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा प्रत्येक वेळी असा दोष नाही द्यायचा स्वतःला. कृष्णा म्हणते, अहो दोष नाहीच देत आहे म्या स्वतः जबाबदार आहे असं म्या म्हणायलोय. म्या कायम वाईटच नशिबाची आहे. अहो म्या मूठ बंद करून जेव्हा नशीब आणतो ना आपण, तेव्हा मुठा बंद करून फालतू आणि फुटकं नशीब आणलं होतंच आमचं. समजलं तुला? त्यावर मग आता दुष्यंत हा लगेचच म्हणतो, कृष्णा अगं गप्प बस, तू काय हे वेड्यासारखं बडबडतेस? आता कृष्णानं स्वतःला दोष दिल्याचं दुष्यंतला सुद्धा आवडत नाही. दुष्यंत कृष्णाची बाजू घेत म्हणतो, कृष्णा खरं तर तू खूप चांगली आहेस. तुझ्यामुळे आज ती बाई वाचली. जर तू मध्यस्थी केली नसतीस तर लोकांनी तिला खूप मारलं असतं, तिने जीवाला मुखली असती. त्यावर कृष्णा म्हणते, अहो म्या दिली हो तिची साथ, पण तिनं काय केलं? तिनंच फसवलं होतं ना शेवटी मला ह्या समध्यात. तिनं अडकवलं नसतं तर मी अडकलोच नसतो की. आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, जाऊ दे, आता तू अडकली नाहीस ना या सगळ्यात, हेच आपल्यासाठी पुरे झालं. कृष्णा आता म्हणत असते, तुम्हासनी बी वाटलं होतं की म्या चोरी केली असेल म्हणून. अहो दुष्यंत सरकार, म्या एक वेळस मीठ भाकर खाऊन गप बसू शकतो माझ्या घराच्या कोपऱ्यात दडी मारून, पर कुणाच्याकडं चोरीमारी नाही करू शकतो. त्यानंतर आता इथे आढळरावसुद्धा कृष्णाचं कौतुक करतात. त्याचबरोबर आता भक्ती आणि
आता बंट्यासुद्धा कृष्णाचं कौतुक करतात. गावातल्या लोकांना सुद्धा त्यांच्या चुकीचा पश्चाताप झालेला असतो आणि ते सुद्धा गावामध्ये चर्चा करत असतात की आपण उगाचच्या उगाच कृष्णावर आळ घेतला, कृष्णावर आळ आपण नको घ्यायला हवा होता. कृष्णाने चोरीमारी काही केलेली नाही आहे. एवढे वर्षांपासून ती आपल्या घरात राहते. जर ती इथे गावामध्ये चोरी वगैरे करत असती तर आपल्याला कळलं नसतं का? ती आपल्या गावाचाच आता एक भाग झाले आहे असं लोक म्हणत असतात. तर आता भक्ती म्हणत असते, कृष्णे मला बी ठावं होतं माझी बहीण चुकू शकत नाही म्हणून. आणि म्या बघितलंच नवं, समद्यांच्या मोरबी आईजवळ तुझी बाजू घेतली, पण आई माझं काय ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. आईनं माझं काय नाही ऐकलं. पण म्या खरं सांगतो, माझा तुझ्यावर लई विश्वास आहे आणि मला गर्व बी आहे की तू माझी बहीण आहेस. कारण मला ठाव आहे माझी बहीण कधी चुकूच शकत नाही आणि कधी जर चुकलीच तर तिला बरोबर कशी आणायची मार्गाव हे मला ह्या भक्तीला आहे की ठाव काय. त्याबरोबर आता कृष्णा म्हणत असते, होय ग भावा होय, तू आहेस नवं, मग मला कशाचं बी टेन्शन नाही. तू असताना म्या कशाला घाबरते. त्यावर कृष्णाला भक्ती सांगते, आता म्या असताना कशाला घाबरते असं नाही म्हणायचं. आता दुष्यंत दाजी असताना तुला कशाला बी घाबरायची गरज नाही. समजलं नवं. आता ते आणि तुम्हा दोघांची बी गाठ 7 जन्मासाठी बांधली आहे वरच्यानं, कायम ध्यानात ठेवायचं. दाजी तुम्ही बी बघितलं असं नवं, जेव्हा तुम्ही अडचणीत आलात तेव्हा तुम्हासनी सावराया फक्त आमची कृष्णी आणि कृष्णीच आली. त्याबरोबर आता बंट्यासुद्धा म्हणतो, होय दाजी, अहो आज मी पाहिलं ना स्वतःच्या डोळ्यानं ते बटूक बाबावालं प्रकरण, ते बी आठवतंय ना तुम्हासनी. अहो तेव्हा बी आमच्या कृष्णीनंच तुमची बायको बनून तुम्हासनी मदत केली होती आणि आज बी आमच्या कृष्णीनंच तुम्हाला मदत केली. आमची कृष्णी हायच अशी समद्यासनी मदत करते आणि तुमच्या घरात तर ती लक्ष्मीच्या पावलांना आली आहे बघा. कृष्णे मला माफ कर, माझं चुकलं, असं सगळं आता ते दोघंसुद्धा तिच्याकडे येऊन बोलायला लागतात. तर आता इथे गणपत म्हणत असतो, बाळजाबाई अहो आपण ठरवलं काय होतं आणि घडलं काय. समदा प्लॅन फ्लॉप झाला. बाळजाबाई म्हणत असतात, ऐन वेळी ती चंद्री आली आणि तिनं माती केली. जरची चंद्री तिथं आलीच नसती तर हे समद घडलंच नसतं. नाही जर तिला अद्दल घडवली तर नाव नाही सांगणार बाळजाबाई. आणि त्या कृष्णीचा राहिला प्रश्न, तर तिला तर ह्या घराच्या बाहेर म्या काढणार म्हणजे काढणार. जो पावतर तिला या घराच्या बाहेर काढत नाही का नाही, तो पावतर ह्या बाळजाच्या जीवाला चैन येणार नाही म्हणजे नाही. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि समजा व्हिडिओचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.